आपल्या सोबत सध्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं काही आठवणींना उजाळा रतन टाटा यांच्या संदर्भातल्या देणार आहोत। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे एबीपी माझामध्ये। खरं तर आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे। रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। एक उद्योगपती मोठा देशातला, आणि फक्तच देशातला नाही तर जगभरात ज्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं अशा उद्योगपतींपैकी एक रतन टाटा कालवश झालेले आहेत। आपल्या नेमक्या सुरुवातीला काय भावना याबद्दलच्या? नाही, फार दुःख झालंय, कारण माझे जवळचे मित्र होते आणि माझा एक आदर्श होते। आमचा परिचय हा 1990-91 साली झाला आणि त्यानंतर आमचे स्नेहसंबंध वाढत गेले, कारण मी टाटा मोटर्स बोर्डावर होतो 10 वर्ष। तर त्यावेळी ते अध्यक्ष होते। त्याशिवाय मी टाटा अफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्राम कमिटीचा चेअरमन होतो, तेव्हाही आमचे जवळचे संबंध आले होते। तर बरीच वर्ष मी त्यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे, ओळखलेलं आहे। सर, आपण कित्येक वर्ष एक खास सांगावंसं वाटतं, म्हणजे बोला सर, बोला। त्यात मला एक खास सांगावंसं वाटतं, म्हणजे टाटा समूहातर्फे ज्या स्कॉलरशिप दिल्या जातात त्यातली स्कॉलरशिप मला मिळाली 60 रुपये दर महिन्याला, आणि अशी जवळजवळ 6 वर्ष मला स्कॉलरशिप मिळाली। मी त्यामुळे शिकू शकलो मी। आणि गंमत म्हणजे जर ही स्कॉलरशिप मिळाली नसती तर मी पुढे जाऊ शकलो नसतो। आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 17 मार्च 2000 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये मी आणि रतन टाटा दोघांनाही एकत्र पद्मभूषण देण्यात आलं। म्हणजे बघा, आणि ते सुद्धा R.K. नारायणन यांच्या हस्ते, जे आपले राष्ट्रपती होते आणि ते स्वतः टाटा स्कॉलर होते। म्हणजे तुम्ही कल्पना करा, एका टाटा स्कॉलरने रतन टाटांना पण पद्मभूषण दिलं आणि टाटा स्कॉलरला पण पद्मभूषण दिलं। याचा अर्थ हे टाटा समूहाने जे काम केलेलं आहे, असे मी एकटाच माशेलकर नव्हे, असे हजारो माशेलकर त्यांनी मदत केलेली आहे। तर हा एक त्यांच्यातला एक माझ्या मते एक महत्वाचा भाग होता की राष्ट्राची जी घडणी होते त्याच्यामध्ये सर्वांना, गरीबातल्या गरीबांना त्यांनी मदत केलेली आहे। दुसरं म्हणजे त्यांचा एक मी पाहिलंय, धनाची श्रीमंती सोडा पण त्यांच्या मनाची श्रीमंती एवढी मोठी होती। मला आठवतं की ते अत्यंत शालीन, अत्यंत साधे राहायचे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे असलेले हे रतन टाटा होते। आणि त्यामधला एक उद्योगपती म्हणून जर त्यांनी पाहिलं तर त्यांनी जो आंतरराष्ट्रीय जो ठसा त्यांनी केला त्याला तुलना नाहीये। म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एक जज बिझनेस स्कूलचं लेक्चर द्यायला मी गेलो होतो आणि त्यावेळी त्यांना ऑनररी डॉक्टरेट मिळाली। आणि त्या रात्री त्या ऑनररी डॉक्टरेट मिळाल्यानंतर त्यांचा सत्कार झाला। आणि त्या दिवशी मला आठवतं की लॉर्ड मार्टिन रीज, रॉयल सोसायटीचे प्रेसिडेंट वगैरे सगळे आले होते। आणि त्यावेळी माझ्या बाजूला जे ग्रस्त बसले होते कॅव्हेंडिश लॅबॉरेटरीचे, त्यांना म्हटलं रतन टाटाकडे बोट दाखवून की आज ब्रिटनमध्ये जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स कोण देत असेल तर हे ग्रस्त देत आहेत, रतन टाटा। कारण त्यांनी टाटा टेटली घेतलं होतं, कोरस स्टील अक्वायर केलं होतं, जागुआर लँड रोव्हर वगैरे वगैरे। आता तुम्ही कल्पना करा, ज्या ब्रिटिशांनी आपल्या इतकी वर्ष राज्य केलं त्या ब्रिटनला जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग जॉब देणारे हे रतन टाटा निघाले। म्हणजे ते कुठे त्यांनी मोठी गरुड झेप घेतली, हे फार महत्वाचं होतं। म्हणून मी म्हणेन की त्यांच्यासारखं व्हिजन, त्यांच्यासारखं इनोव्हेशनवर भार मी पाहिलेलं नाहीये। टाटा नॅनो त्यांनी केली बघा, तर ती टाटा नॅनो कोणासाठी? गरिबांसाठी। 1 लाख रुपयामध्ये ती मी कार बनवणार। आणि त्यावर मला सांगायला अभिमान वाटतो की आपले तरुणांवर त्यांचा फार विश्वास असायचा, कळलं का? आणि गिरीश वाघ जे फक्त 35 वर्षांचे होते, त्यांच्या हातात त्यांनी संबंध ही कामगिरी त्यांना सोपवली होती आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखवली। तर टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट हा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता। सर, तुम्ही मगाशी सांगताना असं म्हणालात की ज्यावेळेला तुम्ही टाटा मोटर्समध्ये
इंडिपेंडंट डिरेक्टर होतात, बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये होतात, 10 वर्ष आपण त्यांच्यासोबत काम केलं. कोणकोणते असे अनुभव होते, त्यांचं विजन, त्यांची दूरदृष्टी, अनेक स्वभाव वैशिष्ट्ये त्यांची तुम्हाला कदाचित जवळून पाहता आली असतील, अनुभवता आली असतील, त्यापैकी काही वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य, काही अनुभव सांगता येतील? हो, नक्कीच. एक सर्वप्रथम म्हणजे ते अत्यंत वक्तशीर होते. शिस्तबद्ध अशी ती व्यक्ती होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की प्रॉफिटपेक्षा पर्पज हे फार महत्वाचं आहे. एथिक्स कळलं की नाही, ते एक मोराल कंपास आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर त्यांचा जास्त भर होता. आणि अनुकंपा, याच्यासाठी कामगारांविषयी अनुकंपा, म्हणजे आता उदाहरणार्थ टेम्पररी वर्कर्स असतात, त्यांचं काय होणार ह्याच्यावर लक्ष देणं जास्त त्यांचा भार होता. तर त्यामुळे मूल्य हे माझ्या मते त्यांनी जास्तीत जास्त महत्वाचं ठरलं. मूल्य म्हणजे पैसा नव्हे, पण मूल्य म्हणजे त्यातल्या मागची जी एक तत्वाची भावना असते, त्या भावनेवर त्यांचा प्रचंड हे होतं. आणि त्याशिवाय त्यांचं प्रचंड विजन. म्हणजे आता तुम्ही कल्पना करा की आपण ज्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आपण नेहमी करत होतो, त्या ठिकाणी त्यांनी स्वतः नवीन कार बनवल्या. आता उदाहरणार्थ जेव्हा त्यांनी इंडिका बनवली, इंडियन कार बनवली, लक्षात आलं का, तर त्यावेळी ही भारतातली पहिली अशी कार होती ज्याला आपण भारतातली कार स्वतःची अशी म्हणू शकू. आणि हा त्यांच्या याच्यामध्ये जो आत्मविश्वास होता, आपल्या टॅलेंटवर जो आत्मविश्वास होता, आपण हे करू शकू, हा जो आत्मविश्वास होता, तो सगळ्या सभांमध्ये आम्हाला दिसून यायचा. सर, आणि एक उद्योगपती म्हणून त्यांनी टाटा समूह भारतात तर वाढवलाच, भारताबाहेर त्याचा आणखी विस्तार केला, कित्येक ब्रँड्स ॲक्वायर केले, काही आंतरराष्ट्रीय मोठमोठे ब्रँड्स देखील होते, ते सुद्धा टाटा उद्योग समूहामध्ये आणले. तर तुम्ही त्यांच्या विजनबद्दल बोललात, त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल बोललात, पण त्यांनी असे कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले की ज्याचे फार दूरगामी परिणाम झाले, जे परिणाम अजूनही आपण पाहतो आहोत आणि कदाचित आणखी पुढच्या काळात सुद्धा हे परिणाम दिसू शकतील? आपल्या दृष्टीनं काय आपल्याला वाटतं की असे कोणते त्यांचे महत्त्वाचे निर्णय होते? माझ्या मते मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, जसे आपलं पंतप्रधान म्हणतात की आपण भारतात करू आणि संबंध जगाची बाजारपेठ आपण कॅप्चर करू शकू, हा त्यांचा जो आत्मविश्वास होता, माझ्या मते तो सर्वात मोठा होता. कारण हे फार माझ्या मते महत्वाचं आहे. आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, पण आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास, हा जो त्यांचा आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता आपल्या कॅपॅसिटीमध्ये, कॅपेबिलिटीमध्ये, हा फार महत्वाचा होता. आणि दुसरं त्याला आपण कंपॅशनेट लिडरशिप म्हणू, की जेव्हा आपण पैसा मिळवतोय तेव्हा लोकांसाठी आपण काय करतो, समाजासाठी आपण काय करतो. आता उदाहरणार्थ टाटा अफर्मेटिव्ह ऍक्शन चा मी हे आहे, अध्यक्ष आहेत, त्यांच्या काळातच मी झालो होतो. पण त्यावेळी गरीबातल्या गरिबांसाठी आपण काय करू शकू, म्हणजे नुसतं प्रॉफिट करायचं नाही, पण त्यांच्यावर सुद्धा आपलं लक्ष असायला पाहिजे आणि त्यांचाही उद्धार करायला पाहिजे, असा हा बॅलन्स ठेवणारा, कळलं की नाही, हा माझ्या मते असे उद्योगपती मी पाहिलेले नाही आहेत. सर, देशामध्ये संशोधनात्मक जास्तीत जास्त काम होणं किती गरजेचं आहे याचं महत्त्व ओळखणाऱ्यांपैकी एक नाव रतन टाटा हे देखील होतं. संशोधन संस्था जास्तीत जास्त भारतात कशा काढता येऊ शकतात, त्या दृष्टीनं नेमकं काय काय करता येऊ शकतं याचं महत्त्व ओळखत अशा संस्थांची स्थापना करून संशोधन क्षेत्रात जास्तीत जास्त काम कसं करता येईल हे रतन टाटा यांनी ओळखलं आणि म्हणूनच या संस्था उभ्या देखील राहिल्या. त्यांचं या क्षेत्रातलं जे योगदान आहे त्याबद्दल सर काय वाटतं? त्यांचा रिसर्च आणि इनोव्हेशन या दोघांवर प्रचंड जोर त्यांनी दिला. आपण पाहिलं असेल की टाटा समूहाने अनेक इन्स्टिट्यूट केल्या. आता उदाहरणार्थ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर, त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणतो आपण, पण एखाद्या रिक्षावाल्याला विचारलं तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणून जातो तिथे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा मेमोरियल सेंटर, कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ती म्हणा, किंवा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, या सगळ्या इन्स्टिट्यूशन बिल्ड करणारे ते स्वतःच इन्स्टिट्यूशन होते. रतन टाटा माझ्या मते स्वतःच इन्स्टिट्यूशन होते. आणि त्यांना इन्क्रिमेंटल इनोव्हेशन वगैरे त्याच्यामध्ये हे नव्हतं, तर आपण डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन, गेम चेंजिंग इनोव्हेशन असं करायला पाहिजे. आणि टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी स्टार्टअप्समध्ये, उदाहरणार्थ
त्यांचा असा विश्वास होता की ही जी तरुणाई आहे त्यांचे हे जे विचार आहेत आणि त्यांच्या ज्या धाडसी कल्पना आहेत त्यांना मदत करायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचे पैसे घालून जवळजवळ 30 स्टार्टअप्सना मला आठवतं त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे संशोधनाशिवाय पर्याय नाही. आपण मेक इन इंडिया म्हणतो, पण मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड म्हणतो, पण मेक इन इंडिया ॲज इन इन्व्हेंट इन इंडिया, भारतात तयार व्हायला पाहिजे. मेक इन इंडिया याचा अर्थ असेंबल्ड इन इंडिया नाही, नुसतं जमा करायचे स्पेअर पार्ट एकत्र आणायचे आणि एकत्र हे करायचं, त्याच्यावर त्यांचा भर नव्हता. तर आपण स्वतः भारतीयांनी स्वतः संशोधन करून स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून जगासाठी प्रॉडक्ट्स तयार करायचे वर्ल्ड क्लास, ह्याच्यावर त्यांचा प्रचंड जोर होता. खरंय. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत इतकं काम केलेलं आहे, तुम्ही त्यांचे अनेक अनुभव देखील सांगितले, मात्र टाटांचं जे विजन होतं त्या दृष्टीनं त्यांनी देशाला सुद्धा या सगळ्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं काही निर्णय घेतले, काही महत्त्वाच्या निर्णयांना त्यांनी पुढे नेण्याचा विचार केला, सातत्यानं त्याबद्दल त्यांनी काम केलं. आपल्या दृष्टीने कोणते असे निर्णय आपल्याला वाटतात की हे देशासाठी खूप चांगले होते? म्हणजे एक उद्योजक म्हणून तर त्यांनी ते निर्णय चांगले घेतलेच, पण देशाला त्याचा खूप फायदा झाला असा कोणता एखादा निर्णय तुम्हाला वाटतो की जो खूप महत्त्वाचा होता? नाही, त्यामध्ये एखादाच असं म्हणता येत नाही, कारण त्यांचा प्रत्येक निर्णय हा देशाचा विचारच करून असायचा. देशाचा कसा फायदा असेल आता असायचा. आता उदाहरणार्थ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS, आपण एक्सपोर्ट करतो सॉफ्टवेअर. पण त्यांनी त्यावेळी कॉम्प्युटर बेस्ड फंक्शनल लिटरसी तयार केली होती, ज्याच्यामुळे एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा सुशिक्षित होऊ शकेल, तिला लिहिता वाचता येईल, अशा प्रकारचे प्रोग्राम त्यांनी केले. आता तुम्ही कल्पना करा की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे कन्सल्टन्सी करून नुसते पैसे मिळवायचे, तसं न करता त्या टेक्नॉलॉजीचा गरिबांना काय फायदा होईल ह्याच्यावर त्यांचा भर होता. आणि इव्हन टाटा ट्रस्टमध्ये सुद्धा त्यांनी असे कार्यक्रम घेतले ज्याचा देशाला फायदा होईल. तर मी म्हणेन एक निर्णय असा त्यांचा नव्हे, प्रत्येक निर्णयात मला काय फायदा होईल न पाहता देशाचा कसा फायदा होईल आणि समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन आपण काय काम करू शकू. आता टाटा नॅनो बघा ना, टाटा नॅनोची कल्पना हीच होती की त्यांनी एकदा पाहिलं की एका स्कूटरवर नवरा बायको आणि 2 मुलं पावसात भिजत चालली होती. ते म्हणाले हे शक्य नाही, त्यांना आपण एक छोटी कार देऊया. ही जी भावना त्याच्या मागे आहे ना, सर्वांसाठी सर्व समावेशक अशा प्रकारचं संशोधन हे करणं आणि ते उद्योगामध्ये म्हणजे वेगळं असं काही करायचं नाही, पण त्यामध्ये उद्योगच असा की डुईंग गुड इज गुड बिझनेस. ही जी बोल्ड प्रिंट आहे त्यांच्या ह्याच्यातली, ती माझ्या मते सर्वात महत्वाची आहे, ज्याला आपण इनोव्हेशन, कंपॅशन आणि पॅशन या तिन्ही गोष्टी एकत्र त्यांनी आणल्या. प्रत्येक निर्णयामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला ते दिसायचं. सर, रतन टाटांसारखं व्यक्तिमत्व होणं हे फार दुर्मिळ आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे ते, कारण असं व्यक्तिमत्व आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. एक लेगसी म्हणून रतन टाटांची लेगसी नेमकी काय आहे असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की त्यांनी जी लिगसी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये नुसतं डुईंग वेल नाही आहे, डुईंग गुड आहे आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी इटसेल्फ एज अ बिझनेस. ही त्यांची ही लिगसी आहे, ही माझ्या मते सर्वात महत्वाची आहे. मी तर त्यांना म्हणतो की ही वॉज नॉट एन इंडिव्हिज्युअल. त्या व्यक्ती नव्हत्या, त्या संस्था होती. ती एक संस्था होती, एक मोठी संस्था होती. व्यक्ती जातात हो, पण संस्था राहतात. ही व्यक्ती नसून संस्था असल्यामुळे ते चिरंतन राहतील असं मला वाटतं. सर, तुमच्या दृष्टीनं रतन टाटांचं भारतातलं, भारतीय उद्योग विश्वातलं जे महत्त्व आहे ते नेमकं किती मोठं आहे? म्हणजे खूप मोठे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण आपण इतकी वर्ष त्यांच्यासोबत काळ व्यतीत केलेला आहे, आपला स्नेह होता, मैत्री होती, आपण कित्येक वर्ष त्यांच्यासोबत घालवलेली आहेत. काय नेमकं वाटतं की त्यांचं नेमकं काय महत्त्व होतं? कितपत ही मोठी पोकळी असणारे आता ते आपल्यासोबत नाही आहेत? नाही, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक जे त्यांच्या आयुष्यामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, पण त्याच्या मागची जी भावना एक होती. कारण की नाही, एकच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एकदा काय झालं की त्यांनी मला गोव्याला 2006 मध्ये सर्व त्यांची ज्येष्ठ मंडळी भेटणार होती आणि तिथे मला त्यांनी लेक्चर द्यायला बोलवलं होतं, इनोव्हेशन एज अ वे ऑफ लाईफ.
म्हणजे सर्जनशीलता ही आपल्या आयुष्यामध्ये आपण कशी वाढवली पाहिजे आणि तो आयुष्याचा एक भागच व्हायला पाहिजे याबद्दल बोलायला भाषण करायला बोलवलं होतं. आणि त्यावेळी मी धोका पत्करून काम करणं, रिस्क टेकिंग, ह्याच्यावर माझं थोडंसं भाषण झालं. आणि मी म्हटलं की माझा एक मित्र आला होता अमेरिकेतनं आणि तो म्हणाला की आम्ही आमच्या कंपनीमध्ये जे चुका करतात त्यांना आम्ही क्षमा करतो, पण जे धोका घेत नाहीत त्यांना आम्ही क्षमा करत नाही. तर भारतात तुम्ही काय करता? तर मी विरोधाने म्हटलं आम्ही भारतात जे चुका करतात त्यांना शिक्षा देतो. तर सगळे हसले, पण एक ग्रस्त हसले नाहीत, ते म्हणजे रतन टाटा. आणि त्यांनी मला बाहेर चहा पिताना म्हटलं की आपण टाटामध्ये रिस्क घ्यायला पाहिजे, ते करण्यासाठी काय करावं लागेल? तर म्हटलं डेअरिंग टू ट्राय, जे असे धाडस करतात, साहस करतात, त्यांना आपण वरती आणलं पाहिजे, असे आपण काहीतरी प्रोग्राम करूया. त्यांनी लगेच 2006 मध्ये कार्यक्रम सुरू केला, डेअरिंग टू ट्राय. आणि त्याच्यामध्ये अशा कल्पना ज्या जगाच्या पुढे आहेत, आपण नेहमी कॉपी करत असतो कुठे, तसं नाही, जगाच्या पुढे आहेत, तशा कल्पना त्यांनी ह्याच्यामध्ये आणल्या. आणि तुम्हाला मी सांगतो त्याचा त्या समूहावर प्रचंड परिणाम झाला. म्हणजे मला अजून आठवतं की त्या ह्याच्यात मला आठवतं की एका ह्याला गेलो होतो मी, टाटा मोटर्सच्या समारंभाला गेलो होतो, आणि तिकडे 3 स्टॉल मला दिसले. पहिला स्टॉल म्हणजे येस वी डिड इट, आम्ही हे केलं मोठं धाडस करून. दुसरा भाग असा होता की ज्याच्यामध्ये वी आर ॲट इट, म्हणजे आम्ही अजून करतो आहोत. पण तिसरा भाग असा होता की आम्ही प्रयत्न केला पण तरी आम्हाला जमलं नाही, सॉरी. म्हणजे आपलं फेल्युअर सुद्धा ते अभिमानाने दाखवत होते की मी धाडस केलं, ह्याचा त्यांना अभिमान होता. तर हा जो भाग आहे ना रतन टाटांनी त्या कंपनीमध्ये आणला, माझ्या मते हा अत्यंत महत्वाचा आहे. जगाच्या पुढे जर जायचं असेल तर हे येस आय कॅन अँड येस आय विल, मी करणारच, हे जे स्पिरिट आहे त्यांचं, हे माझ्या मते सर्वात मोठं होतं. आणि हा मी स्वतः अनुभवलेला, आता जसा मी प्रसंग आपल्याला सांगितला. सर, आणखीन एक महत्वाचं म्हणजे की स्टार्टअप्सच्या दृष्टीने, म्हणजे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उद्योजकांनी तयार व्हावं किंवा जास्तीत जास्त उद्योजकांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी त्यांनी स्वतः 30हून जास्त स्टार्टअप्सना फंडिंग केलेलं होतं, त्यांचं मेंटरिंग केलेलं होतं. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? ही त्यांची जी एक प्रोत्साहन देण्याची एक त्यांची भूमिका असायची सातत्यानं, नव्या नव्या उद्योजकांनी देशामध्ये तयार व्हावं, देशाचं नाव आणखी उज्ज्वल करावं, अशी एक भावना असायची. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? माझ्या मते तो एक महत्वाचा भाग होता. त्यांनी रिटायरमेंटमध्ये, ते रिटायर कधी झालेच नाहीत म्हणा, पण फॉर्मली चेअरमन म्हणून रिटायर झाल्यावर स्वतःचे पैसे टाकून त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केलं. पण त्याच्यामध्ये ज्या टेक्नॉलॉजीजना त्यांनी सपोर्ट केला ते पाहण्यासारखं होतं. कारण नॉर्मली आपण काय चाललेलं असतं, आपलं थोडं रिनोव्हेशन चाललेलं असतं, इनोव्हेशन चालत नाही. इथे 10% हे करा, तसं नाही. त्याच्यामध्ये 10 पटीने बदल कसा करता येईल, आणि तो सुद्धा ॲट स्पीड, ॲट स्केल, अशा टेक्नॉलॉजीज ते पाहायचे. आणि मला आठवतं की ह्याच्यामध्ये मेडिकल सायन्समध्ये, पर्टिक्युलरली हेल्थ केअरमध्ये त्यांनी ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या त्या सुद्धा अशा होत्या की त्याच्यामध्ये बरंच रिस्क असतं. हे सक्सेसफुल होईल नाही होईल त्याचा अनेक विचार केले जातात आणि मगच त्याच्यात पैसे टाकले जातात. तसं न करता अशा कल्पना ज्या, म्हणजे ज्याला आपण, मी नेहमी म्हणतो, बेडूक उडी नव्हे तर हनुमान उडी, अशा हनुमान उडी घेणाऱ्या ज्या कल्पना होत्या त्यांना ते सपोर्ट करत असत. हा त्यातला एक माझ्या मते हा जो धाडसाचा भाग होता. तुम्ही धाडस करा, आम्ही तुमच्या मागे आहोत. हा ह्याच्यामध्ये त्या सगळ्या स्टार्टअप्समध्ये हे एक मला असा एक कॉमन पॉइंट दिसला. सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे टाटा उद्योग समूहात असंख्य ब्रँड्स आहेत. म्हणजे साध्या मिठापासनं तर गाड्यांपर्यंत असंख्य ब्रँड्स आहेत, ज्या ब्रँड्सचा सर्वसामान्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये प्रचंड उपयोग होत असतो. प्रत्येक भारतीयाची नस ओळखण्यात रतन टाटा उद्योजक म्हणून यशस्वी ठरले. काय नेमकं त्याबद्दल वाटतं सर आपल्याला? नाही, आपण पहा, त्यांना ती कंपनी सॉल्ट टू सॉफ्टवेअर असं म्हणायची, नाही का? कारण आपण टाटा केमिकल्स बघितलं तर ते सॉल्ट बनवत असत, सोडियम कार्बोनेट वगैरे बनवत असत, आणि सॉफ्टवेअर बघितलं तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बघत असत. तर ही जी डायव्हर्सिटी, म्हणजे त्यांच्या कंपनीची, मी म्हणेन डायव्हर्सिटी म्हणा,
कॉम्प्लेक्सिटी म्हणा ही भारतातल्या सगळ्या उद्योग समूहामध्ये जास्तीत जास्त आहे. आणि तरी सुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते सक्सेसफुल झालेत. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंट सिस्टम्स. मी कधीही त्यांना असं इंटरफेअर करताना पाहिलेलं नाही की मला हे हवंय म्हणून तू हे कर. कळलं की नाही. ह्याच्यात सुद्धा आणि त्यांची लक्ष देऊन ऐकायची जी ताकद होती ती मी बोर्डामध्ये पाहिलेली आहे. कळलं की नाही. कधीही ते इंटरफेअर करत नसत. कुणी जर प्रेझेंटेशन करत असत तर कळलं की नाही प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे. आणि मग ते हायरार्कीवर नव्हे की मॅनेजिंग डायरेक्टर बोलतोय म्हणून आपण ऐकायचं आणि खालून कुणीतरी प्रेझेंटेशन करतं तर मोबाईल बघायचा. तसलं काही नव्हतं त्यांचं. ते सतत सगळ्यांच्या मताला ते महत्वाचं. एवढंच नव्हे ते स्वतः भाग घेत असत हो प्रत्येक कामामध्ये. आता उदाहरणार्थ टाटा नॅनो. मला असं सांगण्यात आलं की टाटा नॅनोमध्ये काय होतं की 1 लाख रुपयात ती गाडी बसवायची. 1 लाख रुपयात गाडी करणार कशी. मग त्याच्यामध्ये प्रचंड इनोव्हेशन लागायचं. म्हणजे त्याला नॅनोव्हेशन असं नाव पडलेलं आहे. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये इनोव्हेशन होतं. जवळजवळ म्हणजे मला वाटतं 70हून जास्त पॅटर्न्स कॉपीराईट्स वगैरे त्याच्यावर घेण्यात आले. लोकांना कळत नाही की त्याच्यामध्ये केवढं आहे ते. आणि त्याच्यामधल्या काही ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये त्यांनी स्वतः भाग घेतला होता. उदाहरणार्थ वायपर करायचा होता. कळलं ना. त्या वायपरमध्ये त्यांनी रात्री चर्चा चालली होती आणि सकाळी त्यांनी कल्पना दिली, नवीन कल्पना दिली. ह्याचा तर त्याला आपण इमर्शन म्हणतो. सगळ्या ह्याच्यामध्ये झोकून घ्यायचं हा त्यांचा भाग होता. पण त्याचवेळी विचार स्वातंत्र्य त्यांच्या हाताखाली जी कामं करतात त्यांना द्यायचं. अशा प्रकारचं हे वेगळं कॉम्बिनेशन होतं माझ्या मते. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. आपण आज वेळ दिलीत आणि एबीपी माझाच्या प्रेक्षकांसमोर आपले अनुभव, आपल्या आठवणी रतन टाटा यांच्याबद्दलच्या सांगितल्यात त्याबद्दल. आणि आपण पाहिलं की रघुनाथ माशेलकर सरांनी त्यांच्या आठवणी, त्यांचे अनुभव जे त्यांनी रतन टाटा यांच्यासोबत शेअर केलेले होते, काही क्षण, काही वर्ष त्यांच्यासोबत घालवलेली होती, ते अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केले. अनेक अशा गोष्टी ज्या कदाचित सर्वसामान्यांनी ऐकल्या नाहीत, कदाचित त्या गोष्टींची प्रचिती त्यांच्यापर्यंत आलेली नाही. पण अशा काही घडलेल्या गोष्टी, जे रतन टाटा यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते किती उत्तुंग होतं याची पुरेपूर प्रचिती दिला. सर, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आपण एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.